मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये निवेदन सादर केलं। त्यामध्ये त्यांनी अशोक खरातला कोणत्या पद्धतीने अटक केली, या प्रकरणी पोलिसांनी कोणती खबरदारी घेतली, पीडित महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी कशी पुढे आली, याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली आहे। एसआयटी तपासामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडिओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून त्यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे। आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे। त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपीचा कार चालक, त्याच्यासोबत काम करणारे नोकर, मिरगाव फार्म हाऊसवरील त्याच्याकडे काम करणारे लोक, त्याच्यासोबतचे पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला। ज्या साक्षीदाराकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात व्हिडिओ जप्त केले तो साक्षीदार देखील तणावात होता। त्याला पोलीस संरक्षण पुरवून सुरक्षेची पूर्ण हमी देऊन त्याच्याशी चर्चा करून व्हिडिओच्या पुराव्याची कडी जोडण्यात आली आहे। ज्या साक्षीदारांनी पोलिसांना व्हिडिओ हजर केले आहेत ते साक्षीदार तसेच त्यांनी ज्यांच्याकडून व्हिडिओ मिळवले ते महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत।